हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 14 मेचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. जीवा पार्थच्या केबिनमध्ये येतो आणि बाबा कुठे विचारतो आणि सांगत असतो की सरदेसाईंनी निरोप पाठवला होता की त्यांना माझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा पार्थ बोलतो नाही, सरदेसाईंच्या कडून मीच निरोप पाठवला होता कारण मलाच तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा जीवा बोलतो खोटं बोलून मला इथे बोलवायची काय गरज होती. तेव्हा जीवा बोलतो मला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि मला काहीच बोलायचं नाही म्हणून निघून जायला लागतो. तेव्हा पार्थ बोलतो थांब, तुला माझी शपथ आहे. तेव्हा जीवा थांबतो. तेव्हा पार्थ बोलतो काय होतंय तुला, असं काय खुपतंय जे तू मला सांगू शकत नाही आहे. तेव्हा जीवा बोलतो काही नाही आहे रे. तेव्हा पार्थ बोलतो हेच माझ्या नजरेला नजर मिळवून सांग पार्थ दादा, असं काही नाही आहे, सगळं सॉर्टेड आहे. एकदा फक्त माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग, त्यापुढे मी तुला काही विचारणार नाही. आजपर्यंत आपण अख्खं आयुष्य एकत्र घालवलं आहे. मला तुझी दुखरी नससुद्धा माहिती आहे आणि तुझ्या हळवा मनाचा कोपरासुद्धा माहिती आहे. पण आत्ता तुझ्या मनात काय चाललं आहे ना ते कळत नाही आहे मला, ते जाणून घ्यायचं आहे. तेव्हा पार्थ जीवाला लहानपणी तू काय काय करायचा मला सगळं काही सांगायचं ते सांगत असतो. किती पाल्हाळ लावून सांगायचं आणि मलाही काही वाटायचं नाही कारण की मला माहिती होतं माझा लहान भाऊ माझ्यापासून कधी काही लपवत नाही. मला कधी उलट बोलत नाही, माझ्याशी भांडत नाही, माझ्याशी कधी मारामारी करत नाही. उलट सगळं येऊन मला सांगतो. जेव्हा ते दिवस होते तू मला सगळं येऊन सांगायचा, तेच परत एकदा सुरुवात करूयात. निदान आजच्या दिवशी आपण सगळं विसरून नव्याने सुरुवात करायची. तेव्हा जीवा बोलतो आजच्या दिवशी असं काय आहे आज? नाही, सकाळपासून सगळेच आजच्या दिवसाचं गुणगान गात आहेत, असं काय आहे आज? तेव्हा पार्थ मनात बोलतो अच्छा, जीवाच्या लक्षातच नाही आहे की आज आपल्या दोघांची 1 मंथ ॲनिव्हर्सरी आहे. तेव्हा जीवा बोलतो सांगणार आहेस का? तेव्हा पार्थ बोलतो तसं आज काही नाही आहे, पण तू ठरवलंस ना तर आजपासून आपण एक नवीन सुरुवात करू शकतो जीवा. ही सुरुवात त्याच दिवशी झाली असती, त्या दिवशी मी तुला पत्र लिहिलं होतं की तू ऑफिसला यावं म्हणून, आणि तू आलाससुद्धा ऑफिसला, पण काय झालं काय माहिती, उलटा फिरलास तसा फिरलासच. तेव्हा पार्थ जीवाला हात लावून बोलतो काय होतंय जीवा? तेव्हा जीवा चिडून बोलतो काही होत नाही रे, काय सारखं सारखं तेच विचारतोयस, सोडा ना मला एकट्याला, मी काय त्रास देतोय का कुणाला? तेव्हा पार्थ जीवाला बोलतो की तू स्वतःला त्रास करून घेतोयस जीवा, आणि या त्रासाचं कारण तुझं लग्न आहे असं मला नाही वाटत, कारण तू स्वतः पुढाकार घेऊन लग्नाला उभा राहिलायस. नेमकं काय होतंय तुला हे मला जाणून घ्यायचं आहे, कारण मी क्ल्यूलेस आहे जीवा, तू आणि काव्या. तेव्हा जीवा बोलतो माझं आणि काव्याचं काय? तेव्हा पार्थ बोलतो तेच विचारतोय, तुझं आणि काव्याचं काय? काय चाललंय काय? तू सुद्धा तसाच आणि त्यासुद्धा तशाच. त्यांच्याही बाबतीत मी फार क्ल्यूलेस असतो, कारण त्यासुद्धा ना कधी कधी चांगल्या, कधी कधी विचित्र वागतात तुझ्यासारख्या. कधी कधी मी त्यांच्याशी असं वागतो की त्यांना ते आवडत नाही. कधी कधी त्या अशा वागून जातात की मला ते आवडायला लागतं. रोज सकाळी ऑफिसला जाताना मी त्यांची वाट बघत असतो. त्या येतात आणि रिक्षात बसून निघून जातात. तुला माहिती आहे आज काय झालं? त्या स्वतः माझ्या गाडीत येऊन बसल्या. त्यांच्या या अशा वागण्याने मला जाणवलं की त्या मूव ऑन होतील, हे लग्न स्वीकारतील. पण जेव्हा तुझ्या बाबतीत मला अशी कुठलीच होप मिळत नाही आहे. तुला माझ्याशी नाही बोलायचं ना, मग तू नंदिनीशी बोल. बरं, नंदिनीशी नाही बोलायचं ना, मग तू मिथून काकांशी बोल. तुझं चांगलं ट्यूनअप आहे ना त्यांच्याशी, मग तू त्यांच्याशी बोल. बरं, मिथून काकांचं जाऊ दे, तू काव्याशी बोलतो का? असंही माझ्या लग्नाच्या वेळेस तुझं आणि त्यांचं चांगलं ट्यूनअप झालं होतं. असं काही होतंय का? थांब, मी त्यांना फोन करून इथेच बोलवतो. तेव्हा जीवा बोलतो ऐक ना, असं काहीच करू नको. मला कोणाशीच बोलायचं नाही आहे. मला मिथून काकाशी बोलायचं नाही आहे आणि तुझ्या बायको काव्याशीही बोलायचं नाही आहे. प्लीज मला एकट्याला जगू द्या. जीवा तिथून निघून जातो. तेवढ्यात इकडे नंदिनी पार्थला फोन करते आणि बोलते हा पार्थ, मी आनंद निवासमधून निघतेच आहे, जीवा येत आहेत मला घ्यायला. तेव्हा पार्थही बोलतो अरे वा. तेव्हा पार्थ बोलतो तुमच्यामुळे जीवाच्या बुलेटमधलं थोडं तरी पेट्रोल खर्च होईल. तेव्हा नंदिनी बोलते आणि तुमचं काय, तुम्ही दोघे कुठे आहात? तेव्हा पार्थ बोलतो काव्याचीच वाट बघतोय, केक घेऊन येतीलच इतक्यात. पण नंदिनी थोडी शांत बसते. तेव्हा पार्थ बोलतो काय झालं, ऑल ओके? तेव्हा नंदिनी बोलते तेच, आपण जीवा आणि काव्याला सांगायला हवं का? त्यांना असं अंधारात ठेवून आपण. तेव्हा पार्थ बोलतो नेमकं कशाविषयी बोलतायत तुम्ही? अहो, आजच्या या सेलिब्रेशनबद्दल. आपल्या लग्नाला 1 महिना झाला आहे, हे फक्त तुम्हाला आणि मलाच माहिती आहे. आपण सेलिब्रेशन करणार आहोत. अहो, त्यांना काहीच माहिती नाही. त्यांना उगाचच हे आवडेल की नाही मला फार सारखं टेन्शन येतंय. तेव्हा पार्थ बोलतो तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ. त्यांच्या जर का लक्षात असतं तर आपण सांगितलं असतं बाबा आपण घरीच करूया 1 मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन, पण त्यांच्या लक्षातच नाहीये. त्यांना असंच पाहिजे, हीच पनिशमेंट, सरप्राईज पनिशमेंट. तेव्हा नंदिनी बोलते जाऊ दे, नको सांगायला. बरं, तुम्ही दोघी या लवकर घरी. तेवढ्यात नंदिनीला जीवा घ्यायला येतो. नंदिनी जीवाला विचारत असते वा काय टायमिंग आहे, कुठली फिल्म बघितली सांगा ना. तेव्हा जीवा बोलतो इमोशनल ड्रामा फिल्म बघितली, आधी गाडीवर बस मग सांगतो. तेव्हा नंदिनी बोलते सांगा ना,
आणि कशाला बघायच्या असल्या फिल्म्स? ब्लड प्रेशर वाढतं अशा फिल्म्सनी, त्यापेक्षा रोमॅन्टिक फिल्म बघा. तेव्हा नंदिनी गाडीवर बसत बसत बोलते, तुम्हाला माहिती आहे का, रोमॅन्टिक फिल्म्स खूप छान असतात, ते बाकीचे इमोशनल फिल्म खूप सॅड असतात हो. हे ऐकून जीवा कानात बोळे घालून घेतो. तेव्हा नंदिनी बोलते, ऐकतायत ना मी काय बोलते ते? तेव्हा जीवा बोलतो, ऐकलं, निघूयात चल. इकडे काव्यात 2 केक घेऊन येते आणि पार्थला बघून बोलते की आता काय आतच बसून राहणार आहेत का? तेव्हा पार्थ बोलतो, मग आता बाहेर कुठे बसू आणि बाहेर बसून गाडी कशी चालवू? तेव्हा काव्या बोलते, झाले जोक्स, आता प्लीज दार उघडाल का? माझ्या हातात 2-2 केक्स आहेत. तेव्हा पार्थ काव्याला पाठच्या सीटवर बसवतो. तेवढ्यात काव्याची ओढणी अडकलेली असते. तेव्हा पार्थ दरवाजा उघडून तिची ओढणी काढून देतो आणि मग पुढे येऊन गाडी चालवायला बसतो आणि बोलतो, चला निघायचं. तेव्हा काव्या बोलते, कशाला, थांबूया ना, मी ना या केकच्या पेस्ट्रीज करते, म्हणजे पीसेस करते आणि विकायला बसते इथे, आणि तुम्ही ड्रायव्हर सीटवर बसून पैसे घ्या कस्टमर करून. जशी आईस्क्रीमची गाडी असते, गोळ्यावाल्याची गाडी असते, तशी आपली पेस्ट्रीजची गाडी. कशी वाटली आयडिया? तेव्हा पार्थ बोलतो, माझ्यासारखं बोलायला लागलात वा वा, वान नाही पण गुण लागला. तशी आयडिया छान आहे, आयडिया भारी आहे तुमची. तुम्ही ना UPSC वगैरे सोडून द्या, बेंचवर बसायला लागतं ना तुमचा, हा व्यवसाय सुरुवात करा. पार्थ जोक करत असतो. काव्या रागाने बघते. तेव्हा पार्थ बोलतो, निघूयात. तुम्ही अजून तरी नाही वितळलात, पण केकचं क्रीम वितळेल. इकडे मानिनी, मिथुन, श्रिया, पिहू यांची पार्टीसाठी तयारी चाललेली असते. तेव्हा पार्थ गाडीचा ब्रेक मारतो. तेव्हा काव्या बोलते, अहो काय तुम्ही, हळू ब्रेक मारता येत नाही का तुम्हाला? तेव्हा पार्थ बोलतो, मला जे काही दिसलं ते बघून ऑटोमॅटिक माझे पाय ब्रेकवर गेले. तेव्हा काव्या बघते आणि काव्याला पाणीपुरीचा गाडा दिसतो. काव्याला पण खूप आनंद होतो. पार्थही स्माईल करत असतो. तेव्हा काव्या बोलते, पाणीपुरी, किती दिवसांनी मी पाणीपुरीची गाडी बघते माहिती आहे. आरुषी आणि मी खूप पाणीपुरी खायचो, अगदी कॉम्पिटिशन, कोण जास्त पाणीपुरी खाते. तेव्हा पार्थ बोलतो, कोण जिंकायचं मग? तेव्हा काव्या बोलते, अर्थात मीच. तुम्हाला माहिती का, आम्ही त्या पाणीपुरीवाल्याकडे गेल्यावर तो खुशच व्हायचा, म्हणजे खूप बिझनेस करून द्यायचो ना आम्ही त्यांचा. म्हणजे तो आमच्या वाटेवर डोळे लावून बसलेला असायचा, कधी या दोघी येत आहेत आणि माझ्या हातची पाणीपुरी खात आहेत. खूप दिवस झाले पाणीपुरी खाऊन, खूप दिवस झाले पाणीपुरी नाही खाल्ली आहे मी. तेव्हा पार्थ बोलतो, त्यात काय, चला आत्ता खाऊ, चला चला चला, उशीर कशाला? काव्या खुश होते. गाडीतून उतरणार, परत तिला काहीतरी आठवतं आणि ती शांत बसून राहते. तेव्हा पार्थ बोलतो, चला येत आहे ना पाणीपुरी खायला? तेव्हा काव्या बोलते, नाही नको, मला नको आहे पाणीपुरी. तेव्हा पार्थ बोलतो, नको आहे म्हणजे? आजचा तर तुम्ही एवढ्या उत्साहात बोलत होता, चला ना 2-4 प्लेट ओढूयात. तेव्हा काव्या बोलते, नाही नको आहे सांगितलं ना, उगाच तुम्ही मला फोर्स करू नका. तेव्हा पार्थ बोलतो, अहो आता तुम्ही सांगत होता दनादन पाणीपुरी खातो म्हणून. तेव्हा काव्या बोलते, आवडायची, आता आवड बदलली आहे माझी. इकडे मंजू वसूकडे येते आणि बोलते, ताई कशी दिसते मी? तेव्हा वसू शांत असते. तेव्हा मंजू बोलते, ताई काही झालं आहे का? तेव्हा वसू बोलते, ही रम्या आता नंदिनीने डिवोर्सलं म्हणून मी बोलते की मी ऑफिसमध्येच थांबते आणि मला म्हणते की हे 1 मंथ ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन संपलं तर येईल मी कधीतरी रात्री उशिरा, नाहीतर म्हणाली मैत्रिणीकडे नाईट आऊटसाठीच जाईल. तेव्हा मंजू बोलते, ही रम्या पण ना, काय करावे ह्या मुलीचं? तेव्हा वसू बोलते, नाहीतर काय, हिच्यासाठीच हे सगळा घोळ घातला ना. तेव्हा वसू बोलते, तेव्हा मंजू बोलते, ताई तू तुझा मूड नको खराब करू, रम्या नाही तर मग काय झालं, पर मेरी ताई आहे ना, वो अकेली आहे ये पार्टी खराब करने के लिए. तेव्हा वसू बोलते, नाही पार्टी तर मी खराब करणारच आहे, ही नंदिनी आजकाल खूप पुढे करायला लागली आहे ना, नाही तिच्या आनंदाला गालबोट लावलं ना तर तुमचं नाव नाही सांगणार. पार्थ तिकडे काव्याला बोलतो, अहो पण पाणीपुरीची टेस्ट अजून तशीच आहे, आरुषी आणि तुम्ही जशी कॉम्पिटिशन करायचं ना तशी कॉम्पिटिशन करूया, म्हणजे ना जो जास्त पाणीपुरी खाईल तो जिंकला आणि जो हारला ना त्याने पैसे भरायचे बरं का. तेव्हा काव्या बोलते, झाला तुमचा बालिशपणा पुन्हा सुरू, मला नको आहे पाणीपुरी, मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला खायची असेल तर तुम्ही खाऊन या, मी बसते गाडीत. तेव्हा पार्थ बोलतो, नाही मी पाणीपुरी खाईल तर ती तुमच्या सोबतच, नाहीतर नाही. तुम्ही इथे आहात, ही गाडीसुद्धा इथे आहे, कधीतरी तुम्हाला पाणीपुरी आवडेल आणि तुमची टेस्टही बदलेल, तुम्ही स्वतः मला इथे घेऊन येणार आणि आता मी जे तुमच्यासाठी करतोय ना तुम्ही स्वतः कराल, खात्री आहे मला. आजची ही पाणीपुरी तुमच्यावर उधार राहील. पार्थ पुन्हा गाडीत बसतो आणि जायला निघतो आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.